विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा यासह अन्य मागण्या मंजूर कराव्यात, अन्यथा आगामी निवडणूक घेऊन तुम्हाला पश्चाताप होईल असा इशारा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सरकारला दिला. शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जरांगे पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मी राजकीय भाषा करत नाही आणि राजकारण करणार नाही. सरकारने केवळ आमच्या मागण्या पूर्ण करा एवढेच देवेंद्र फडणवीस यांना सांगणे आहे. सरकारने अभ्यासकांना बोलावल्याचे सांगितले. आता सरकारला कशाला अभ्यासक पाहिजे? सरळ सांगतो, सरकारला अभ्यासक बोलवण्याचे नाटक बंद करा. 13 महिने झाले सरकार अभ्यासकांशी चर्चा करत आहेत. हा जर तुमचा ट्रॅप असेल तर सरकारला काहीही मिळणार नाही. आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम राहणार आहोत, असेही जरांगे यांनी सरकारला सुनावले. नाईलाजाने आरेला कार्य करावे. मराठ्यांचे आंदोलन गोडी गुलाबीनेच हाताळा. मराठ्यांचा रोष घेऊ नका हे पुन्हा सांगतो, नाहीतर आम्हाला नाईलाजाने आरेला कार्य करावे लागेल, असेही जरांगे यांनी नमूद केले. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यावर काल तुम्ही केलेल्या टीकेला उत्तर देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जरांगे यांनी शहा यांच्यावर बोलणे म्हणजे सूर्यावर टीका करण्यासारखे असल्याचे उत्तर दिल्याकडे लक्ष वेधले असता जरांगे म्हणाले, शहा हे सूर्य आहेत का? ते केंद्रीय गृहमंत्री आहेत, पण मला राजकीय बोलायचे नाही, असे त्यांना सांगत असल्याचे म्हणाले. गर्जर आणि पाटीदार एकत्र आले तर तुमचे फार अवघड होईल असा इशारा जरांगे यांनी यावेळी दिला.